आमेन. देवबापाची स्तुती असो. आजच्या मननासाठी आपण जो शास्त्रपाठ शुभवर्तमान घेतलेला आहे ते मत्तेकृत शुभवर्तमान 4था अध्याय 18 ते 22 वचनं आपण घेतलेली आहेत, वाचलेली आहेत. आणि या आठवड्यामध्ये आपण सेंट पीटर्स डे हा साजरा केला आणि त्यामुळं आजच्या या पेंटिकॉस्ट नंतरच्या 6व्या रविवारी आपण हे शुभवर्तमान वाचलेलं आहे, सेंट पीटर्स डे. आणि म्हणून आपण आज पेत्राविषयी जाणून घेऊया. तर मत्ते 4:18 आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताने असं शिकवलेलं आहे की तो समुद्राजवळून चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तर जेव्हा देवाचा कॉल असतो, देवाच्या सेवेचा कॉल, तर तेव्हा तो घ्यायला पाहिजे. परमेश्वर सेवेसाठी आपल्याला जेव्हा बोलवतो तेव्हा सेवेसाठी आपण सदैव तत्पर आणि तयार असलं पाहिजे. पहिला शास्त्रपाठ आपण वाचला, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एलिया त्याचा जागा अलिशाच्या अंगावर टाकतो. अलिशा नुसती एक सबब सांगतो. एलिया म्हणतो, मी तुझं काय केलं, तुला जायचं तर जा, यायचं तर ये सेवेला. आणि मग अलिशा त्याच्या मागे जातो आणि एलियाचा मोठा सेवक अलिशा मोठा संदेष्टा बनतो. आपल्याला माहिती आहे, मोशेने पण होरेब या पर्वतावर परमेश्वराने होरेब या पर्वतावर मोशेला एका जळत्या झुडपातून दर्शन दिलं. आणि मोशेला परमेश्वर सांगत होता की तू जायचं आहे तुला मिस्र देशामध्ये माझ्या लोकांना सोडवून आणण्यासाठी. मोशे आडेवेळे घ्यायला लागला, मी जड ओठाचा, मी जड जिभेचा. ठीक आहे, परमेश्वर बोलला, मी अहरोनाला तुझ्यासाठी पाठवतो. कुठल्या देवाने पाठवले म्हणून सांगतो, मी आहे या देवाने पाठवले म्हणून सांग, मी तुझबरोबर असेल. कशावरून? ती काठी टाक, त्याचा साप होईल. साप झाला, पुन्हा पकड, त्याची पुन्हा काठी धर. आणि जाताना पण मोशे थोडासा आडेविडे घेत होता, तर परमेश्वर म्हणला, आता मी याला मारूनच टाकतो. मोशेच्या पत्नीने मध्यस्थी केली आणि मोशे वाचला. तर जेव्हा कॉल असतो देवाच्या सेवेचा तेव्हा गेलंच पाहिजे. देव बोलवतो तेव्हा गेलं पाहिजे. आता पण प्रभू श्री ख्रिस्ताने पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया हे दोघे मासे धरत होते, जाळी टाकत होते. आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. हा एक कॉल आहे सेवेचा. आणि तो ओळखला पेत्र आणि आंद्रियाने. आणि त्या जाळ्यांचं काय होईल, त्या धरलेले काय मासे असतील त्यांचं काय होईल, घरात कोण वाट बघेल याचा काहीही विचार केला नाही. किंवा घरातली काय खातील आज जर मी मासे धरून दिले नाहीत तर, त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल याचा कसलाही विचार केला नाही. आणि पेत्र आणि आंद्रिया प्रभू श्री ख्रिस्ताच्या मागे गेले देवाच्या सेवेसाठी. हा देवाचा कॉल असतो तेव्हा तो घेतलाच पाहिजे, नाहीतर मग परमेश्वर काय करेल काय सांगता येतं. शौलाचा पाऊल झाला, दमिश्काच्या वाटेवर जात असताना धुळीत पडला तो आणि मोठं तेज त्याला दिसलं. आणि शौल समजला की कोणतरी आहे, मोठी शक्ती आहे. त्याने विचारलं, प्रभू तू कोण आहेस? येशू ख्रिस्त म्हणाला, मी येशू ज्याचा तू छळ करतोस तो आहे. आता पहा, शौल जो होता ज्याचा पाऊल झाला तो छळ तर कुणाचा करत होता? मंडळीचा. कुणाचा करत होता छळ? मंडळीचा. परंतु येशू ख्रिस्त काय म्हणतो? तू ज्याचा छळ करतोस तो मी येशू आहे.
म्हणजे मंडळी ही येशू ख्रिस्तामध्ये सामावलेली आहे. मंडळीचं मस्तकच येशू ख्रिस्त आहे. मंडळी हे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्त एक आहे. आणि म्हणून प्रगटीकरणमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 7 समयांमध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे? 7 समयांमध्ये आहे. आणि समया म्हणजे काय? तर मंडळ्या. समया म्हणजे काय? मंडळ्या. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात 7 तारे आहेत. आणि ते 7 तारे म्हणजे काय? तर मंडळांचे दूत किंवा मंडळांचे सेवक आहेत. ते कुठे आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजव्या हातात आहे. देव बाप्पाची स्तुती असो. जेव्हा कॉल असतो देवाच्या सेवेचा तेव्हा तो घेतलाच पाहिजे. तुम्हाला पण जर प्रभू येशू ख्रिस्त सेवेसाठी बोलवत आहे तर सेवेसाठी आलं पाहिजे. वेळ आहे, प्रार्थनेला जायचं आहे, फिरायचं आहे, गेलं पाहिजे. प्रार्थनेला फिरायचं आहे, फिरलं पाहिजे. कुणी बोलवलं घरी प्रार्थनेला गेलं पाहिजे. वेळ काढला पाहिजे. देवाच्या शिक्षणासाठी, बायबलच्या कोर्ससाठी जर आपली निवड होत आहे तर ते शिक्षण घेतलं पाहिजे. त्यानंतर सेवक सुवार्तिक म्हणून कुठे सेवेसाठी जर कोण बोलवत आहे तर आपण सेवेचा तो कॉल प्रभू येशू ख्रिस्ताकडून असतो तो घेतला पाहिजे. आपण पीटर्स डे आज पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला बोलवलं आणि तो गेला. आणि एका ठिकाणी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने प्रश्न विचारला शिष्यांना की लोक मला काय म्हणून म्हणतात? तर ते म्हणले कोण एलिया आहे म्हणतात, कोण बॅप्तिस्मा करणारा योहान आहे म्हणतो. तर येशू ख्रिस्त शिष्यांना विचारतो की तुम्ही मला काय म्हणता? तेव्हा सगळ्यात पहिले उत्तर पेत्र देतो. आणि तो काय देतो? तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहे. ख्रिस्त. ख्रिस्त हा शब्द आहे ख्राइस्ट, ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे अनॉइंटेड म्हणजे अभिषिक्त. अभिषिक्त म्हणजे अभिषेक झालेला. अभिषेक जेव्हा होतो राजाला तेव्हा तो राजा बोलतो सगळी प्रजा त्याच्या अंडर आहे. तसा हा अभिषेक झालेला अभिषिक्त म्हणजे ख्रिस्त आहेस. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या उत्तराने खूप आनंद झाला. आपण वाचूया मत्ते 16, 17, 18. मत्ते 16, 17, 18. हां 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 नव्हे हां हां ठीक आहे. तर पेत्राने पहिलं उत्तर दिले की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले शिमोन बारेवरा धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. तर प्रगट करणे म्हणजे रेव्हेलेशन. आणि रेव्हेलेशन हे परमेश्वर देतो त्यालाच मिळतं. आणि परमेश्वर हे रेव्हेलेशन कुणाला देतो? जे अंतःकरणाने शुद्ध आहेत त्यांना तो हे रेव्हेलेशन देतो, म्हणजे प्रगटीकरण देतो. म्हणजे देवाविषयीचं गुण तो परमेश्वर सांगतो आणि दाखवतो. आपल्या मनात राग, द्वेष, मत्सर, कपट, हेवा, दुष्टबुद्धी, लबाडी या गोष्टी जर नसतील तर परमेश्वर आपल्याला हे प्रगटीकरण देतो. आणि हे प्रगटीकरण सैतानाला नसतं. देवाच्या वचनाचं प्रगटीकरण सैतानाला नसतं. म्हणून त्याला वाटलं की येशू ख्रिस्ताला आपण मारून टाकू. परंतु येशू ख्रिस्त आधीच म्हटला होता की हे मंदिर तोडा आणि मी तिसऱ्या दिवशी ते पुन्हा बांधेन. काय याचं प्रगटीकरण सैतानाला नव्हतं. आणि म्हणून तो त्याला मारायला टाकला होता.
काही लोकांना, काही यहुद्यांमधल्या शिक्षकांना सुद्धा हे प्रगटीकरण नव्हतं की येशू ख्रिस्त काय बोलतोय आणि त्याचा काय अर्थ आहे. तर प्रगटीकरण हे परमेश्वराने दिल्यावरच होतं. देवाचा गूढ आणि गहन अर्थ जो आहे तो देवाने सांगितल्यावरच मिळतो आणि त्यासाठी देवाशी एकचित्त व्हावं लागतं आणि मेडिटेशन जास्त करावं लागतं. अंतःकरण आपलं देवाबरोबर जेव्हा असतं तेव्हा देव प्रगटीकरण देतो. ते प्रगटीकरण परमेश्वराने केलं पेत्राला आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की शमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. स्तोत्र 91 मध्ये आपण वाचतो की सैतान येशू ख्रिस्ताच्या परीक्षेमध्ये काय बोलतो, शास्त्रात असे लिहिले आहे, तू उडी मार म्हणजे देवदूत तुला आपल्या हातावर झेलून धरतील, आहे की नाही. मग ते 4 मध्ये ही परीक्षा दिलेली आहे आणि त्याने आधार घेतलेला आहे स्तोत्र 91चा. तू उडी मार, देवदूत तुला हातावर झेलून धरतील असा शास्त्रलेख आहे. परंतु या वचनाचं प्रगटीकरण सैतानाला नाही. त्याचा काय एक्झॅक्ट अर्थ आहे ते सैतानाला माहीत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू आपला देव परमेश्वराची परीक्षा पाहू नकोस. एक्झॅक्ट प्रगटीकरण जे आहे ते परमेश्वराने दिल्यापासून होत नाही. ते प्रगटीकरण पेत्राला झालं आणि म्हणून तो म्हणतो आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र आहात, अभिषिक्त आहात, तुम्हाला अभिषेक झालेला आहे. सगळा अधिकार अभिषेक ज्याला झाला आहे त्याच्यावर असतो आणि म्हणून तुम्ही सर्व अधिकार संपन्न असे जिवंत देवाचे पुत्र आहात असं पेत्र त्याला म्हणतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला या गोष्टीचा आनंद होतो. म्हणून जर आपल्याला देवाच्या वचनाचं प्रगटीकरण असेल, त्याचा अर्थ आपल्याला परमेश्वर समजावून सांगित असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला अधिक वचनामध्ये राहिलं पाहिजे, अधिक आपल्याला देवाशी एकनिष्ठ झालं पाहिजे, अधिक आणि अधिक आपण आपल्या आत्म्याने देवाच्या आत्म्याशी एकनिष्ठ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सेंट पीटर्स डे जो साजरा केला त्याच्यामध्ये पेत्राबद्दल माहिती घेत आहोत की पेत्राने पहिल्यांदा कबूल केलं की तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. आणखी एक गोष्ट म्हणजे अशी की मत्तई 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळते, 28-29 मध्ये पाहूया. मत्तई 14:28-29. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण आहात तर पाण्यावरून आपल्याकडे यावयास मला सांगा. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जावयास तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चालत त्यांच्याकडे आला. संध्याकाळची वेळ होती. येशू ख्रिस्त डोंगरावर प्रार्थनेला गेला आणि शिष्यांना सांगितलं की तुम्ही पुढे व्हा. आणि ते आपल्या नावेतून पुढे गेले आणि येशू ख्रिस्त खाली प्रार्थनेतून उतरला तेव्हा तिथं काही नाव किंवा महत्त्व काही नव्हते. म्हणून येशू ख्रिस्ताने ठरवले की चला चालतच जाऊया शिष्यांकडे. आणि येशू ख्रिस्त समुद्रावरून गालील समुद्रावरून चालत गेला. आणि जेव्हा त्यांनी शिष्यांनी बघितलं तेव्हा सगळ्यात पहिले प्रश्न करणारा पेत्रच होता की प्रभूजी आपण जर आहात तर मी येऊ का. आणि असं लिहिलेलं आहे की त्याने म्हटले ये. येशू ख्रिस्त ये म्हटल्याबरोबर तो उठला, येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरला आणि पाण्यावर चालू लागला. हा एकमेव शिष्य आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा की जो पाण्यावर चालला. एकमेव शिष्य की जो पाण्यावर चालला. आणि हा पेत्र हा एकमेव शिष्य आहे की ज्याने येशू ख्रिस्ताला सर्वप्रथम ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असं स्वीकारलं किंवा कबूल केलं. 12 शिष्यांमध्ये हा एकमेव शिष्य असा आहे की त्याने सर्वप्रथम या गोष्टी केल्या की तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे हे कबूल केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही शिष्य आजपर्यंत पाण्यावर चाललेला नाही. तो येशू ख्रिस्ताचा एकच शिष्य पेत्र हा पाण्यावर चालला. देवबापाची स्तुती असते. असा हा पेत्र मनुष्य स्वभावाचा पण होता आणि त्यामुळं त्याने काही चुका पण केल्या. त्या चुका पण आपण
पाहणार आहोत त्याच्या जीवनामध्ये झालेल्या चुका. तर पहिली गोष्ट तर आपण बघितली की तो लगेच येशू ख्रिस्ताच्या कॉलला अनुसरला आणि मागे गेला. दुसरी गोष्ट आपण बघितली की तो एकमेव शिष्य पहिला की ज्याने ख्रिस्त देवाचा पुत्र, जिवंत देवाचा पुत्र असं येशू ख्रिस्ताला कबूल केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकमेव शिष्य पहिलाच की तो येशू ख्रिस्ताबरोबर पाण्यावर चालला. आता पेत्राने काही चुका केल्या त्या आपण पाहूया. त्या चुकांमधून आपल्याला काय बोध घेता येतो का ते पण पाहूया. आणि त्या चुका पेत्राने कशा सुधारल्या ते पण पाहूया. मार्क 14:37 पाहूया आपण. मार्क 14:37. हां हां मग तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागे राहले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. कुठला प्रसंग आहे हा? प्रेम झाला, अगदी बरोबर आहे. गेतशेमने बागेमध्ये येशू ख्रिस्त शिष्यांना थोडं बाजूला ठेवून थोडा पुढे जातो प्रार्थना करण्यासाठी आणि यांना शिष्यांना सांगतो की जागृत राहा आणि प्रार्थना करा. आणि ही एकमेव संधी होती या शिष्यांना येशू ख्रिस्तासाठी प्रार्थना करायची. एकच संधी त्यांच्या अख्ख्या आयुष्यात येशू ख्रिस्तासाठी प्रार्थना करण्याची त्यांना ही एकच संधी होती आणि ती त्यांनी घालवली. आणि म्हणून येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हणतो, शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागे राहावलं नाही काय? एकच संधी आणि ती पण पेत्राने पण घालवली आणि इतर शिष्यांनी पण घालवली. येशू ख्रिस्तासाठी प्रार्थना करायची. जो देवाचा देव, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त, त्याच्यासाठी प्रार्थना करायची होती. कारण कठीण वेळ येत होती. येशू ख्रिस्ताला एक प्याला प्यायचा होता आणि त्यासाठी येशू ख्रिस्तासाठी प्रार्थना करायची. या शिष्यांना सांगितलं होतं की प्रार्थना करा, जागृत राहा. आणि ते झोपी गेले. आणि त्यांच्या आयुष्यातली एकुलती एक संधी जी देवाने त्यांना दिली होती प्रार्थना करण्याची, ती त्यांनी घालवली. मला जर कोणी फोन केला की बाबा असं असं आजारी आहे, प्रार्थना करा, जर फोनवर त्यांना वेळ असेल 1-2 मिनटं, तर मी लगेच प्रार्थना करतो. तिथे फोनवरच प्रार्थना करतो. कारण पुन्हा मी विसरलो तर हिशोब कोण देणार आहे की नाही? तर त्यामुळं प्रार्थना तिथल्या तिथंच मी करायचा प्रयत्न करतो, फोनवरच. नंतर मग दवाखान्यात कोण असेल तर तिकडे जातो आपण, प्रार्थना वगैरे करतो. परंतु ती संधी, ती वेळ दवडली नाही पाहिजे. आणि ही या पेत्राने काय झाली, दवडली. एकुलती एक संधी येशू ख्रिस्तासाठी प्रार्थना करायची होती. दुसरं उदाहरण आपण पाहूया. पेत्राच्या चुका आपण पाहतो. पहिली चूक की त्याला प्रार्थना करायला सांगितली होती पण तो झोपला. दुसरी चूक योहाना 18:10. हां 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 शिमोन पेत्राजवळ काय होती, तलवार होती. त्यांनी उपसली, प्रमुख याजकाच्या दासावर चालवली. येशू ख्रिस्ताला धरायला आली होती पलटण. यांनी सरळ तलवार काढली आणि प्रमुख याजकाचा जो दास होता मल्क, त्याचा कानच कापून टाकला. येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे. येशू ख्रिस्त शांतीची घोषणा करतो. येशू ख्रिस्त सुवार्तेची घोषणा करतो आणि तो त्याच्याबरोबर आहे. आणि येशू ख्रिस्ताला न विचारता, त्याची परवानगी न घेता सरळ तलवार काढतो आणि काय करतो, त्या मल्क या याजकाच्या दासाचा कान कापतो. म्हणजे भांडण, वाद याच्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. सॉरी बोलायला लागलं तर चालेल ना. सॉरी बोलायला काय फरक पडतो आहे की नाही? मी तर मंडळीला शिकवतो, सॉरी बोला. तुमची चूक आहे तर बोलाच, चूक नाही तरी बोला. समोरच्याला वाटतंय ना आपली चूक आहे, ठीक आहे, असेल कदाचित, सॉरी बोला. दाविदाचं उदाहरण बघा.
शिमी नावाचा एक मनुष्य आला आणि दावीद राजाला शिव्या शाप देऊ लागला. तेव्हा दावीद म्हणलं जाऊ दे, परमेश्वराने त्याला पाठवलं असेल. म्हणजे आपण भांडण किंवा वादविवाद न करता काय केलं पाहिजे, सॉरी बोलायला शिकलं पाहिजे. तो एक मोठा शब्द आहे, क्षमेचा शब्द आहे. आणि आपण आपली चूक असो अथवा नसो, समोरच्याला जर वाटतंय की बाबा आपली चूक आहे, ओके इट्स ओके सॉरी, मग तो समोरचा सांगत का फिरेना ते सॉरी बोलले, मग त्यांची चूक असणार. चूक आहे की नाही ती देवाला माहिती आहे, देव न्याय करणार आहे. म्हणून आपण त्या प्रसंगापासून दूर राहिलं पाहिजे. तरुणांनी विशेष करून काळजी घेतली पाहिजे. तर पेत्राने तलवार चालवली ही त्याने काय केली, चूक केली. दुसरी चूक आपण पाहिली. पहिली तो प्रार्थना करायला सांगितलं होतं, प्रार्थना न करता काय झालं, तो झोपी गेला. दुसरी चूक आपण पाहिली की त्याने तलवार चालवली, की येशू ख्रिस्ताला न विचारता येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती त्याच्याबरोबर असताना पण. तिसरी चूक आपण पाहूया लूक 22:54. लुक शुभवर्तमान 22वा अध्याय 54 वचन. मग त्यांनी त्याला पकडून, म्हणजे येशू ख्रिस्ताला पकडून चालवले, प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. पेत्र कुठून कसा चालू लागला, दुरून मागे लांब, येशू ख्रिस्तापासून दूर. तो प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर जाऊ नये. उधळ्यापुत्र गेला आणि छान संदेश आपण फादर्स डेला ऐकला, हो की नाही. उधळ्यापुत्र जेव्हा दूर गेला बापापासून, आपण जेव्हा दूर जातो पित्यापासून, तेव्हा आपली जर प्रभूने सोडलं तर आपल्याला सैतान कॅप्चर करू शकतो. आणि सैतानाने कॅप्चर केलं तर मग त्याचे परिणाम भयंकरच असतात. म्हणून प्रभूपासून दूर जाऊ नये, प्रभूच्याच सानिध्यात राहावं, की जेणेकरून आपलं संरक्षण प्रभू येशू ख्रिस्तच करेल. अन्यथा आपल्याला माहिती आहे की एक जण यरूशलेमकडून यरीहोकडे चालला होता, लुटारांनी त्याला मार दिला, आहे की नाही. यरूशलेम म्हणजे देवाचं स्थान, तिथून तो दूर चालला होता यरीहोकडे. यरीहो हे शापित नगर आहे. यहोशुआने शाप दिला होता यरीहो नगराला, नाही का. तर तो शापित नगराकडे चालला होता. म्हणजे देवापासून जर दूर आपण चाललो तर लुटारूंच्या मध्ये सैतानाच्या हातात आपण सापडतो. आणि मग पेत्र पण काय करत आहे, प्रभूपासून दूर चालत आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर कधीच जायचं नाही. ऑलवेज देवाच्या सानिध्यात, त्याच्या चरणाजवळ राहायचं. म्हणजे त्याचं वचन वाचणे, त्याची प्रार्थना करणे, त्याच्या मंदिरामध्ये येणे, त्याच्या प्रार्थनांमध्ये सहभागी होणे, संजीवन सभा यांच्यामध्ये सहभागी होणे, या गोष्टी आपण नेहमी करत राहिलं पाहिजे. तिथलंच पुढचं वचन 22:55. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटून एकत्र बसले होते, त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. म्हणजे येशू ख्रिस्ताला धरून देणाऱ्यातले हे लोक होते, ते विस्तव पेटून बसले होते. आता याचं काय होते बघूयाच. ते येशू ख्रिस्ताचे जे विरोधक लोक आहेत त्यांच्यामध्ये तो जाऊन पेत्र जाऊन बसलेला आहे. ही त्याने पुढची केलेली चूक आहे, चौथी, की तो येशू ख्रिस्ताला धरून देणाऱ्यांमध्ये बसला. आणि आपल्याला स्तोत्र एक काय सांगतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. आणि हा कुठे बसला, धर्मनिंदकांच्या बैठकीत. येशू ख्रिस्ताची निंदा करणाऱ्यांच्या बैठकीमध्ये तो जाऊन बसलेला आहे पेत्र. ही त्याने केलेली पुढची चौथी चूक आहे. तर आपण कधीही जे लोक येशू ख्रिस्ताच्या विरोधात बोलतात त्यांचा न्याय परमेश्वर करेल, आपण करायला जायचं नाही. आपण आपल्या देवाची सेवा उपासना करत राहायचं. आपल्याला कळलेलं आहे की तोच एकमात्र जिवंत देव आहे. आपल्याला माहिती आहे की तोच आकाश आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करत आहे. आपल्याला माहिती आहे की तोच न्याय करणार आहे.
आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गुडघा त्या न्यायाच्या समयी स्वर्गीय राज्यामध्ये त्याच्या पुढे टेकला जाईल न्यायाच्या दिवशी, आणि त्यांचा न्याय प्रभू येशू ख्रिस्त करेल. आणि जे येशू ख्रिस्ताला मानत नाहीत त्यांना नरकात टाकलं जाईल, पण त्यांना गुडघे टेकावेच लागतील, त्यांना येशू हा प्रभू आहे हे म्हणावंच लागेल. तर येशू ख्रिस्ताच्या आधीची सगळी भविष्य 700, 800 वर्ष, 850 वर्ष आधी एलिया होता, 700, 750 वर्ष यशिया होता. येशू ख्रिस्ताच्या आधी त्यांनी केलेली इतक्या वर्षांपूर्वीची भविष्य खरी झाली. येशू ख्रिस्ताच्या आधी 550 वर्षे दानिएल होता. त्याने मेघावर आरूढ होऊन येणारा मनुष्याचा पुत्र पाहिला, म्हणजे येशू ख्रिस्त पाहिला 550 वर्ष आधी, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी. म्हणजे इब्री 13:8 मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. हे बाप्पाची स्तुती असो. तो येशू ख्रिस्त, त्याला धरून आपण चाललं पाहिजे. त्याच्या निंदा करणाऱ्यामध्ये आपण बसलं नाही पाहिजे. संत पौल तर म्हणतात त्यातून बाहेर या, त्यातून बाहेर या. म्हणून मी तरुणांना उपदेश करतच असतो की ख्रिस्ती मुलींशीच तुम्ही काय करा? विवाह करा, लग्न करा. आणि जर विदर्भी कोण असेल तर ते ख्रिस्तामध्ये आधी येतात का, त्यांचा विश्वास येत होतोय का ख्रिस्तावर ते पहा. नाहीतर संत पौल आपल्याला काय सांगतात बघा, 2 करंथी 6:16-17, 2 करंथी 6वा अध्याय 16-17 वचन. देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहोत. आपण देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की हा, मी त्यात निवास करीन व हा. चालेन, हा, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. हा. यास्तव त्यातून निघा व वेगळे व्हा, हा. असे प्रभू म्हणतो. त्यातून निघा आणि वेगळे व्हा, बाहेर या. तर जर तरुण मुलगा मुलगी आहे, ख्रिस्ती आहे, आणि त्यांना जर वाटलं असं की बाबा विदर्भी मुलगा मुलगी यांच्याबरोबर प्रेम आहे, तर पहिले ख्रिस्ताकडे ती व्यक्ती येते का पहा. जर ख्रिस्ताकडे आले नाहीत तर मग मात्र थोडंसं कठीण आहे, कारण संत पौल आपल्याला आज्ञा देत आहेत की त्यातून बाहेर या. शक्यतो ख्रिस्ती स्थळच असू द्या. एक मुलगी विश्वास होती आणि ती मोठी इंजिनियर होती, तिला पगार भरपूर होता, 1 लाख रुपये, आणि ती फार प्रार्थनाशील होती. आणि तिच्या वयाच्या 25व्या वर्षापासून आम्ही तिच्यासाठी स्थळं बघत होतो. परंतु ख्रिस्ती मुलाची स्थळं असायची ते 25,000 रुपये पगार, 30,000 रुपये पगार, 35,000 रुपये पगार असे. आणि त्यामुळं तिला काही ती ॲडजस्ट व्हायचं नाही. आणि ती प्रार्थनाशील होती आणि प्रार्थना करत होती की देव बाप्पा योग्य ते तुझी योग्य वेळी दे. पण चांगला धार्मिक ख्रिस्ती मुलगा. त्या मुलीचं नाव वर्षा गायकवाड. ती ओळखत असाल तुम्ही, मुलुंड चर्चची सभासद. तर स्थळं येत होती, परंतु तिच्या योग्यतेची नव्हती, कारण ती एकदम हाय लेवलची होती. तेव्हा तिला पगार 1 लाखच्या वर होता, आणि आता तर तिला जास्तच आहे, 2 लाखाच्या वर पगार पर मंथ. व्हेरी टॅलेंटेड गर्ल. आणि मग ती थांबली, देवबाप्पाची प्रार्थना करत राहिली. युथ ग्रुपमध्ये पण ती चर्चमध्ये होती, डायसिसमध्ये पण ती डायसिस लेवलवर पण युथ ग्रुपमध्ये होती, आणि अतिशय धार्मिक आणि प्रार्थनाशील मुलगी. आणि नंतर जरी तिचं वय 30, 32, 35 पर्यंत गेलं तरीही ती थांबलीच होती, चांगला धार्मिक मुलगा मिळाला. आणि मग तिला खरोखरच चांगला मुलगा मिळाला, आणि तिच्याच तोडीचा मिळाला. ख्रिस नाव त्याचं. आम्ही स्वतः लग्नाला गेलो होतो, आणि त्याला पगार तिच्यापेक्षाही जास्त आहे, आणि तो खरंच धार्मिक आहे. अमेरिकेमध्ये 5 वर्ष तो राहून आला, आणि तोच IT फील्डमध्ये, तो पण फार स्मार्ट आहे. देवबाप्पाची स्तुती असो.
तर ख्रिस्ती मुलांनी मुलींनी प्रार्थनेमध्ये राहा. आणि इथं पेत्र जसा बसलाय येशू ख्रिस्ताला धरून देणार आहे, जे येशू ख्रिस्ताला मानत नाही ते कोण आहे? येशू ख्रिस्ताला धरून देणार आहे. जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो काय करतो? उधळून लावतो. येशू ख्रिस्त म्हणतो जो येशू ख्रिस्ताबरोबर नाही तो सैतानाबरोबर आहे. आणि म्हणून अशा लोकांची संगत, येशू ख्रिस्ताला देव न मानणाऱ्या लोकांची संगत आपली नसावी. चौथी चूक आपण पाहिली पेत्राची, येशूला धरून देणाऱ्यांमध्ये तो बसला. पाचवी चूक पण बघूया, तुम्हाला तर माहितीच आहे. गेस करा. 3 वेळा नाकारला. हा, प्रेज द लॉर्ड. अगदी बरोबर सांगितलं. त्याने 3 वेळा येशू ख्रिस्ताचा इन्कार केला, नाकार केला. लूक 22:61-62. लूक 22:61-62. हां 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 हां, देवबापाची स्तुती असो. त्याने 3 वेळा नाकारलं आणि येशू ख्रिस्ताने त्याला आधीच सांगितलं होतं की कोंबडा हरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. आणि हे त्याला आठवलं तेव्हा तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. ही 5वी चूक त्याने केली की 3 वेळा त्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं. त्याला असं वाटलं होतं की येशू ख्रिस्त जो सगळ्या गोष्टींना कंट्रोल करतोय, वादळ पण याचा ऐकतोय, वारा पण याचा ऐकतो, समुद्र पण याचा ऐकतो, सर्व गोष्टींवर याचं नियंत्रण आहे. आता याला धरलं म्हणजे याचं नियंत्रण संपलं. आता याच्या नियंत्रणामध्ये गोष्टी राहिलेल्या नाहीत असं पेत्राला वाटलं आणि म्हणून तो येशू ख्रिस्तापासून दूर दूर जाऊ लागला. परंतु जेव्हा येशू ख्रिस्तांनी हे दाखवून दिलं की कोंबडा पण त्याच्या आज्ञेशिवाय बांग देत नाही किंवा हरवत नाही, कोंबडा सुद्धा त्याच्या आज्ञेत आहे, हे जेव्हा पेत्राला समजलं तेव्हा त्याला पुन्हा जाणीव झाली, अरे हो, याला जरी धरलंय तरी सगळं काही त्याच्या अधीनच आहे. सगळ्या सृष्टीचा तो निर्माण करताय, सगळी सृष्टी त्याच्या अधीनच आहे. कोंबडा पण त्याच्या अधीन आहे. 3 वेळा नाकारल्याशिवाय तो कोंबडा हरवला नाही. त्यांनी सांगितलं होतं तसंच झालं. म्हणजे सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताच्या आजही अधीन आहेत. हे पाहिलं, त्याला पश्चाताप झाला आणि तो मोठ्या दुःखाने काय झाला? रडला. त्याला पश्चाताप झाला. तर असा पश्चाताप जसा पेत्राला झाला तसा आपल्याला होतो का जर आपण ख्रिस्तापासून दूर जातो तेव्हा? जर आपण देवाचं वचन एखाद दिवशी वाचलं नाही तर, एखाद दिवशी प्रार्थनाच केली नाही तर, एखाद दिवशी चर्चला चालू नाही तर आपल्याला असा पश्चाताप होतो का? देवा, मी तुझपासून आज दूर गेलो, मला काम होतो, मला क्षमा कर. पाहुणे आले तर मला क्षमा कर, पण पाहुण्याला पण घेऊन या चर्चला, आहे की नाही? पाहुण्यांसाठी चर्च चुकवण्यापेक्षा पाहुण्यांना पण घेऊन यायचं चर्चला. देवबापाची स्तुती असो. कालपासून आम्ही प्रार्थना करत होतो, पाऊस थांबव, की जेणेकरून आपल्याला भक्ती घेता येईल. आणि बरोबर मी यायच्या टायमाला पाऊस थांबलेला होता. देवबापाची स्तुती असो. तर आपण पेत्राच्या 5 चुका पाहिलेल्या आहेत. यातून पेत्र काय शिकला? पश्चाताप केला त्याने, तो मोठ्या दुःखाने रडला आणि नंतर तो शिष्यांबरोबर राहिला आणि प्रभूच्या पुनरुत्थानाची वाट बघत राहिला. कारण येशू ख्रिस्त म्हणला होता 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची तो वाट बघत राहिला. 3ऱ्या दिवशी जेव्हा मरिया मगदाला वगैरे गेल्या कबरेवर आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की प्रभू उठला आहे, तेव्हा सगळ्यात पळत धावत जाणारा, कबरेच्या आत पुढे जाणारा हा पेत्रच होता. तो शिष्यांबरोबर थांबला. जरी घाबरले होते हे सगळे या रोमन शिपायांना की कधी पण धरतील, कधी पण मारतील, आपल्याला ठार मारतील, तरीही येशू ख्रिस्ताच्या त्या पुनरुत्थानाची वाट पाहत हा पेत्र थांबला. पुनरुत्थानाची आशा या पेत्राला होती. आणि म्हणून आपण पण कशाची वाट पाहिली पाहिजे?
कशाची वाट पाहिली? प्रेज लॉर्ड, दुसऱ्या आगमनाची. कारण पुनरुत्थान येशू ख्रिस्ताचं तर होऊन गेलं. आता जे राहिलेलं आहे ते काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन. त्यासाठी काय असलं पाहिजे? जागृत असलं पाहिजे. पहाटे प्रार्थनेसाठी जाग द्या असं आपण रात्री झोपताना प्रार्थनेमध्ये म्हटलं पाहिजे. आणि पहाटे जाग आली तर पहिले प्रार्थना केली पाहिजे, नाही का? देवबापाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची आपण वाट पाहत बसलं पाहिजे, जसं पेत्र येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची वाट पाहत होता. आणि म्हणून पेत्राला एक आशीर्वाद दिला प्रभू येशू ख्रिस्ताने. तो आपण वाचूया, मत्ते 16:18 मध्ये आहे तो. मत्ते 16:18. हां. तू पेत्र आहेस आणि या खडकावर, खडक हा कोण आहे? ख्रिस्त आहे. तू जे कबूल केलेलं आहेस ख्रिस्त, त्या खडकावर म्हणजे ख्रिस्त या खडकावर, म्हणजे मजबूत आणि भक्कम असा पाया असलेल्या ख्रिस्तावर मी आपली काय रचीन? मंडळी रचीन. आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळं केले जाईल. म्हणजे इतका मोठा अधिकार प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलेला आहे? पेत्राला दिलेला आहे. तो पुनरुत्थानाची वाट पाहत शिष्यांबरोबर राहिला आणि पुनरुत्थित येशू ख्रिस्ताचं दर्शन पेत्राला झालं. तसं आपण जर प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत राहिलो तर प्रभू श्री ख्रिस्त जेव्हा वैभवाने आकाशामध्ये येईल आणि लोकांतरण होईल, पहिलं रॅप्चर होईल, तेव्हा त्या पहिल्या रॅप्चरमध्ये आपल्याला संधी मिळेल. पेत्राला बोलवताना येशू ख्रिस्त काय बोलला होता? माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला काय करेन? माणसे धरणारे करेन, नाही का? मग धरली का माणसं पेत्राने? धरली. तेव्हा बाप्पाची स्तुती असते. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर किंवा स्वर्गारोहणानंतर पेत्राने एक भाषण केलं. काय केलंय? भाषण केलं. ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही धरून दिलं, त्या येशू ख्रिस्ताला परमेश्वराने मेलेल्यातून पुन्हा उठवलं, त्याला जिवंत केलं, त्याचे आम्ही साक्षी आहोत. हे भाषण केलं. अजूनही तुम्ही पश्चाताप करा, न जाणतेपणे तुम्ही केलेला. येशू ख्रिस्ताकडे वळा, असं त्याने भाषण केलं. आणि त्या दिवशी किती लोकांची भर पडली? 3,000 लोक. वाचूया आपण प्रेषित 2:41. प्रेषित 2:41. एकच भाषण पेत्राचं, ज्याला तुम्ही ठरलं मारलं तो येशू ख्रिस्त नियमशास्त्राप्रमाणे मेला, त्याला परमेश्वराने नियमशास्त्राप्रमाणे उठवलं पुन्हा, आणि त्याचे आम्ही साक्षी होतो, आम्ही बघितलं. आणि मग 3,000 लोक यांनी बाप्तिस्मा घेतला. म्हणजे माणसं धरणारे करेन जे बोलला होता येशू ख्रिस्त पेत्राला, ते काय झालं? खरं झालं. आणखी दुसऱ्यांदा सुंदर नावाच्या दरवाजाजवळ एकाला पेत्राने काय केलं? उठवलं. ते जन्माने अपंग होता. त्याला म्हणलं येशू ख्रिस्ताच्या नासरी येशूच्या नावाने सांगतो उठ, आणि हातात धरून त्याला उठवलं होतं. तो उठला, उड्या मारायला लागला. अपंग होता. मंदिरामध्ये गेला, मोठ्याने तिकडे वावरू लागला. आणि लोकांनी त्याला विचारलं, अरे हा तर भिकारी, तिकडे बसतो बाहेर दरवाजाजवळ. हो म्हणला, मी तोच, मला कुठे बरं केलं? येशूच्या नावाने बरं केलं. आणि मग तेव्हा पेत्राने दुसरं भाषण केलेलं आहे. ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही धरून दिलं, तो ज्याला तुम्ही मारलं तो पुन्हा उठला, देवाने त्याला उठवलं, आणि त्याचे आम्ही साक्षी आहोत, आम्ही त्याला पाहिलेलं आहे. ते हे दुसरं भाषण केलं. ते शल्मोनाच्या देवळीवरचं भाषण, म्हणजे मंदिरामधलं भाषण आहे हे. आणि तेव्हा किती लोकांनी बाप्तिस्मा घेतला? 5,000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. वाचूया प्रेषित 4:4. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 4 वचन. देवबापाची स्तुती असते. पेत्राचं हे दुसरं भाषण. पुष्कळांनी विश्वास ठेवला
आणि 5,000 लोकांनी त्यावेळेला काय झालेलं आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे. माणसे धरणारे करेन. आणि येशू ख्रिस्ताने या पेत्राला खरंच माणसं धरणारे केलं. देवबापाची स्तुती आहे. इतका पेत्राला पवित्र आत्म्याचा अभिषेक होता की तो यरुशलेममध्ये जाताना त्याची सावली पडली तरी लोक बरे व्हायचे, सावली पडली तरी. आणि म्हणून रोगी लोक रस्त्याच्या दुतर्फा आणून काय करायचे, लोक ठेवायचे, आजारी दुःखी करतील रोगी लोक. आणि पेत्राची सावली जरी पडली तरी ते बरे व्हायचे. वाचू आपण प्रेषित 5:15. प्रेषित 5:15. इतकेही लोकांनी दुःखित करा, हा मार्गात आणून भाजीवर हा. कामावर ठेवावे. हा. यासाठी जी पेटरी येत असतात हा त्याची सावली तरी त्याच्यावरती कोणावर पडावी. हा देवबापाची स्तुती असो. दुखणे करी लोक आणून पलंगावर खाटांवर ठेवत अशासाठी की पेत्र इथे चाललाय, त्याची सावली जरी पडली तरी काय होत, लोक बरे होत असत. देवबापाची स्तुती असो. इतका मोठा अभिषेक, इतका मोठा आशीर्वाद प्रभू श्री ख्रिस्ताने पेत्राला दिला. तो जरी चुकला तरी त्याने पश्चाताप केला. तो पुन्हा प्रभू श्री ख्रिस्ताकडे आला. त्याने शिष्यांना सोडलं नाही. तो पुनरुत्थानाची वाट पाहत बसला. रोगी बरे तर केलेच, पण मृत एका स्त्रीला पण पेत्राने बरं केलेलं आहे, म्हणजे जिवंत केलेलं आहे. त्या स्त्रीचं नाव माहिती आहे तुम्हाला? टबिथा. काय नाव आहे तिथं? टबिथा. प्रेषित 9:40 वाचूया आपण. प्रेषितांची कृत्य 9वा अध्याय 40. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढली हा आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. हा मग कुणीतरी वळून म्हटले, "तेबिथे." हा हा तेव्हा तिने डोळे उघडले हा व पेत्राला पाहून ती हा कुटकुट देवबापाची स्तुती असो. टबिथा ही स्त्री होती आणि ती अत्यंत धार्मिक होती आणि ती सत्कृत्य दानधर्म करण्यात तत्पर होती. आणि ती आजारी पडली आणि मेली. आणि पेत्राला तिथे बोलवलं आणि पेत्राला सांगितलं की धार्मिक स्त्री होती आणि ती दानधर्म करत असे आणि सत्कृत्य करत असे, त्यामध्ये तत्पर करत आहे. तर पेत्र त्या तिच्या घराकडे गेला, कुडीकडे म्हणजे झोपडीकडे गेला आणि टबिथे उठ असं म्हणलं आणि तिने डोळे उघडले आणि ती उठून उभी राहिली. देवबापाची स्तुती असो. मेलेल्या स्त्रीला, टबिथेला पण पेत्राने जिवंत केलेलं आहे. इतकं मोठं सामर्थ्य परमेश्वराने कुणाला दिलेलं आहे? पेत्राला दिलेलं आहे. एक पुस्तक आहे, टॉर्न व्हेल, दुभंगलेला पडदा. कोणी वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे. ते पुस्तक लिहिलंय गुलशन एस्तेर यांनी. तर गुलशन एस्तेर या पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या पीर घराण्यातल्या, म्हणजे मोहम्मद पैगंबर यांच्या घराण्यातल्या, असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि ते जन्मापासून अपंग होत्या आणि तिला येशू ख्रिस्त काय ते माहितीच नव्हतं. आणि वयाच्या 16व्या वर्षी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः 12 शिष्यांबरोबर येऊन तिला दर्शन देऊन तिला बरं केलं. आणि मग ती सामर्थ्य प्राप्त झालं तिला. ती कमरेपासून जी अपंग होती ती उठून चालू लागली. रात्रभर घरामध्ये मोठमोठ्याने ओरडत पळू लागली. तिचे नातेवाईक रात्रीच आले 2 वाजता घरात. काय झालं तर बघतात तर बरी आहे, चांगली चालायला पळायला लागली. आणि जन्मापासून अपंग असलेली येशू ख्रिस्ताने बरं केलं. आणि काय झालं, तिला विचारलं कसं काय बरी झाली. ती म्हणते येशू ख्रिस्त आला होता, त्याने बरं केलं. आणि येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं तिला. ती विचारलं, तिला काहीच माहीत नाही येशू ख्रिस्त कोण आहेस तू. तर तो येशू ख्रिस्त म्हणाले की मरियाचा पुत्र मी येशू ख्रिस्त आहे, मीच जिवंत देव आणि मी तुला बरं करतो. आणि मग तिच्यामध्ये जेव्हा ती पाय धरायला गेली तेव्हा येशू ख्रिस्ताने तिला आशीर्वाद दिला. तो पवित्र आत्म्याचा अभिषेक तिला प्राप्त झाला. आणि मग ती सुवार्ता सांगू लागली पाकिस्तानमध्ये. आणि सुवार्ता सांगता सांगता तिच्या हातून लोक बरे पण होऊ लागले. आणि काय झालं, तिच्या बहिणीचं लग्न होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता दुसऱ्या ठिकाणी तिला जायचं होतं आणि महिला मंडळाची सभा तिला घ्यायची होती.
आणि संध्याकाळी 6, 7, 8 वाजले तरी लग्न संपेना आणि हिला पण कोण सोडेना. ती म्हणते मला जायचंय तरी तिला कोण सोडेना. बहिणीचं लग्न असल्यामुळे सगळेजण बिझी होते. एस टी स्टँड पण जवळजवळ अर्धा तास बाय कार असं होतं. 12ची रात्रीची बस होती. कशी भेटणार? शेवटी काही उपाय नाही, काही पर्याय नाही, मला जायचं आहे असं म्हणून तिने प्रार्थना करून रात्री 11:30ला ती बाहेर पडली. एकटीच तरुण मुली 11:30ला बाहेर पडली. प्रार्थना करत करत रस्त्यावरून चालत की देव बाप्पा मला उद्या सकाळी तिकडे पोहोचायचं आहे, मला तिकडे प्रार्थना करायची आहे, मला तिकडे संदेश द्यायचा आहे, तुझी साक्ष द्यायची आहे. लोक तिथे गोळा होणार आहेत, स्त्रिया तिथे गोळा होणार आहेत. माझा मार्ग मोकळा कर, अशी प्रार्थना करत ती चालली. आणि मग काय झालं, मागून एक रिक्षावाला आला. रिक्षाला तिने हात केला आणि कोण आहे रिक्षावाला, काय आहे ते काय बघितलं नाही. डायरेक्ट ती रिक्षामध्ये बसली आणि चल म्हणली एस टी स्टँडला. 5 मिनिटाच्या आत एस टी स्टँड आला. कसं आलं तिला कळलंच नाही. ती रिक्षातून उतरली, तिची बॅग त्या ड्रायव्हरने घेतली. जी बस तिला जायचं होतं ती लागलेलीच होती एस टी स्टँडला. तिथे जाऊन एका सीटवर त्याने बॅग ठेवली आणि तिने पैशाचं विचारलं, किती पैसे द्या? तो म्हणला नको पैसे मी घेत नाही. ती म्हणते क्यों ऐसा आप कर रहे हो, क्यों पैसा नाही दे रहे हो? एकदम ती अशी ओरडून बोलल्यावर त्याने फक्त शर्टाचा अर्धी स्लीव होती, हाफ शर्ट, तो वर करून बाई दाखवली तर तिथे पीटर लिहिलेलं होतं. इंग्लिशमध्ये काय लिहिलेलं होतं? पीटर म्हणजे पेत्र. तर स्वर्गातून प्रभू श्री ख्रिस्ताने त्याचा शिष्य पेत्र पाठवला त्या गुलशन एस्तेरच्या काय मदतीसाठी रिक्षा घेऊन. ते बापाची स्तुती असो. तसा परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त कुणालाही किंवा त्याच्या देवदूताला कधी कसाही पाठवेल तुमच्या मदतीसाठी. आपण त्याच्यामध्ये अधिक आणि अधिक राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये अधिक आणि अधिक रमलं पाहिजे, त्याच्याबरोबर असलं पाहिजे. म्हणजे तो त्याच्या वचनाचं प्रगटीकरण पण देतो. पीटर्स डे आपण या आठवड्यामध्ये साजरा केला, म्हणून पेत्राचे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत ते आपण पाहिले. त्याच्याकडून आपण एक शिकलो की जरी तो चुकला तरी तो पश्चातापपूर्वक प्रभू ख्रिस्ताकडे आला. त्याने जशी पुनरुत्थित ख्रिस्ताची वाट पाहिली, वाट पाहत राहिला, तसं आपण ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत राहिलं पाहिजे. त्याच्याबरोबर त्याच्या वचनामध्ये, त्याच्या सान्निध्यात, त्याच्या समागमामध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे जशी परमेश्वराने पेत्राची आठवण केली, प्रभू श्री ख्रिस्ताने पेत्राची आठवण केली, तशी जेव्हा लोकांतरण होईल तेव्हा प्रभू श्री ख्रिस्त आपली आठवण करेल. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवबाप्पा, तुझा महान शिष्य पेत्र, याच्याकडून देवबाप्पा आम्ही जे काही शिकलो की आमच्या चुका जरी आम्ही केल्या तरी देवबाप्पा पश्चातापपूर्वक तुझकडे आम्ही वळा. आणि प्रभू तुझ्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत राहावं, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही राहावं आणि रमून जावं असं तू कर. तुझा आत्मा तू आम्हाला घ्या. आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन.